आता मी तुम्हाला रात्रीच्या जेवणात बनवणारे टमाट्याची डाळ भाजी करून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: मुगाची डाळ भिजवून ठेवली लवकर शिजते म्हणून, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट। पलीकडे गरम पाणी ठेवलेलं आहे, त्याने चव छान येते आणि लवकर शिजते। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, जिरे, मोहरी तडतडली। आता याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता, अद्रक लसूणचं वाटण अर्धच टाकलं, अर्धं नंतर टाकायचं, कांदा आणि कोथिंबीर अर्धी, हिरवी मिरची, कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। माझ्याकडे रात्रीच्या जेवणात सहसा डाळ भाज्याच असतात। डाळ भाजी खाण्यासाठी पण पौष्टिक आणि पचायला पण हलकी असते रात्री। टमाट्याची, मेथीची, शेपूची अशा वेगवेगळ्या पालेभाज्या टाकून मी डाळ भाजीच करते। कांदा छान परतला, आता याच्यामध्ये टाकू हिंग, मुगाच्या डाळ भाजीत हिंग, भाजीला चव खूप छान येते हिंगाने। आणि हे आपलं मीठ, कांदा परतला चांगला, आता टमाटर घालून द्यायचं। टमाटे चांगले शिजू द्यायचं। टमाट्यामुळे थोडा आंबटपणा कमी होण्यासाठी साखर घातली। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे 2 चमचे चटणी, हळद, अर्धा चमचा काळं तिखट। हे छान परतून घ्यायचं। बघा भाजीला कलर किती छान आला। आता यामध्ये घालायची मुगाची डाळ। आता याच्यात घातली मुगाची डाळ, ती चांगली मसाल्यात परतून घ्यायची। डाळ छान परतल्यामुळे भाजीला टेस्ट खूप चांगली येते। आता हे आपण ठेवलेला होता लसूण थोडासा कच्चा, ते घालून घ्यायचं। आता वरून घातल्यानंतर खूप छान चव येते लसणाची। अद्रक लसूण कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि जिरं वाटून घेतलेलं होतं। डाळ छान परतली। आता याच्यामध्ये घालू आपण गरम केलेलं पाणी। आता याला चांगलं मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं। याच्यावर झाकण ठेवून मऊ होईपर्यंत छान शिजून घ्यायची डाळ। आता आपली डाळ भाजी झालेली आहे, बघू शकता तुम्ही भाजीला किती छान तर्री आलेली आहे। भाकरीसोबत खायची म्हणून मी रस्सा केली, पोळीसोबत खायची असलं थोडी कोरडी करते। ही आपली गरमागरम डाळ भाजी खाण्यासाठी तयार आहे।